वडापाव पाहिला की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं नाही का? पण बाहेरनं रोज वडा आणून खाणं, तो तिखट असेल, स्वच्छ असेल की नाही, किती तेलकट असेल, असे अनेक मनात शंका येतात ना. घरी करून खायचं म्हणजे कसं करावा, काय करावा हे नक्की समजत नाही. तर ह्या वडापावची रेसिपी मी एकदम क्लिअर दिलेली आहे रजनीगंधा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरून. आपण नक्की पाहू शकता. आणि असा एकदम कुरकुरीत, स्वच्छ, सुंदर वडा बनवून आपल्याला जसा हवा तेवढे आपण वडे खाऊ शकतो. तर मंडळी, हा वडापाव कसा केला तो बघा, घरी बनवा आणि नक्की त्याचा आनंद घ्या. वडापाव हा महाराष्ट्रातला एक लोकप्रिय असा पदार्थ आहे, आपणही जाणता. तसं म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडंफार पौष्टिकपणाच्या गोष्टी पण आहेत. लसूण, आलं, कोथिंबीर, बटाटासुद्धा काय आपल्याला देहाला थोडासा खाऊन चालतो नाही का? तर असा हा पौष्टिक वडापाव आपण नक्की बनवा आणि खा, त्याचा आस्वाद घ्या. एखाद दिवशी खायला काय तर तो पौष्टिकच आहे नाही का? खरं तर काही जणांचा हा भुकेची सोय करणारासुद्धा आहे. कसा मस्त उत्कृष्ट वडा झाला आहे बघा. त्याला कलर पण चांगला आलेला आहे, तेलही प्यालेलं नाही आहे. तर ती रेसिपी कशी करायची हे रजनीगंधा आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरून जाऊन नक्की पहा. धन्यवाद मंडळी.